अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्व भक्तांचं स्वामी कृपा लाईफ या चॅनलवर खूप खूप स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये अनंत चतुर्दशी व्रताची माहिती आपण घेणार आहोत. अनंत चतुर्दशी व्रत यावर्षी केव्हा आहे, त्याचा अर्थ काय आहे, हे व्रत करण्याचं उद्देश काय असतं आणि व्रत करण्याची खरी पद्धत काय आहे त्याच्या महत्त्वासह जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. प्रत्येक वर्षीच्या भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते. यावर्षी हे अनंत चतुर्दशीचे व्रत हे 16 सप्टेंबर 2024 रोजी सोमवारी येत आहे. 16 सप्टेंबर रोजी सोमवारी दुपारी 3:11 चतुर्दशी ही प्रारंभ होत आहे. त्यामुळे हे अनंत चतुर्दशीचे व्रत हे तुम्ही सोमवारी 16 सप्टेंबर रोजी करायचे आहे आणि पौर्णिमेची जी सेवा असेल ती, तसेच गणपती विसर्जन हे तुम्हाला 17 सप्टेंबर रोजी म्हणजेच मंगळवारी करायचे आहे. सर्वप्रथम अनंत याचा अर्थ काय आहे जाणून घेऊया. पहा, अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही, कधी संपणार नाही तो, आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी अशी शक्ती. अनंत म्हणजे कधीही अंत नसणारी अशी चैतन्यरूपी शक्ती. आणि हे अनंत व्रत हे श्री भगवान महाविष्णूंना समर्पित असणारे, त्यांच्या सेवेमध्ये असणारे हे सर्वश्रेष्ठ असे मानले जाणारे व्रत आहे. अनंताच्या व्रताचे उद्देश काय आहे ते पहा. तर हे व्रत मुख्यतः गतवैभव परत मिळावे याकरिता केले जाते. गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णू देवतेला अनुसरून केल्या जाणाऱ्या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. हे व्रत कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सापडल्यास केला जातो. तर मग जाणून घेऊया की हे अनंत चतुर्दशीचे व्रत करण्याची खरी पद्धत काय आहे. या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्री विष्णू असून शेष आणि यमुना या गौण देवता आहेत. या व्रताचा कालावधी 14 वर्षांचा आहे. या व्रताचा प्रारंभ कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात आणि मग ते त्या कुळात चालू राहते. अनंताच्या पूजेसाठी 14 गाठी मारलेल्या तांबडा रेशमाचा दोरा पोचतात. पूजेनंतर हा दोरा यजमानाच्या म्हणजेच पुरुषांच्या उजव्या हातात बांधतात आणि जर स्त्री असेल तर त्यांच्या डाव्या हातामध्ये बांधायचा असतो. एक प्रश्न पडतो, अनंत व्रतामध्ये जो दोरा हाताला बांधायचा असतो त्याला 14 गाठी का बरे देत असतील? तर त्यामागे देखील एक रहस्य आहे, ते जाणून घ्या. अनंत व्रतातील 14 गाठींच्या दोऱ्यांचे महत्त्व जाणून घ्या. मानवी देहात 14 प्रमुख ग्रंथी असतात. या ग्रंथींचे प्रतीक म्हणून दोऱ्याला 14 गाठी असतात. प्रत्येक ग्रंथीची विशिष्ट देवता असते. या देवतांचे या गाठीवर आवाहन केले जाते. दोऱ्यांनी गुंफण ही देहातून एका ग्रंथीपासून दुसऱ्या ग्रंथीपर्यंत वाहणाऱ्या क्रियाशक्तीरूपीचे चैतन्याच्या प्रवाहाचे प्रतीक आहे. 14 गाठींच्या दोऱ्यांची मंत्र्यांच्या साहाय्याने प्रतिकात्मक रूपात पूजा करून ब्रह्मांडातील श्री विष्णुरूपी क्रियाशक्तीच्या तत्वाची दोऱ्यात स्थापना करून असा क्रियाशक्तीने भारित दोरा दंडात बांधल्याने देह पूर्णतः या शक्तीने प्रभारित होतो. यामुळेच चैतन्याच्या प्रवाहाला गती मिळून देहाचे कार्यबल वाढण्यास सहाय्य मिळते. जीवाच्या भावाप्रमाणे हे कार्यबळ टिकण्याचा कालावधी अल्प अधिक असतो. त्यानंतर परत पुढच्या वर्षी जुने दोरे विसर्जित करून क्रियाशक्तीने प्रभारित नवीन दोरे बांधले जातात. अशा रीतीने जीवनात चैतन्याला सतत श्री विष्णूंच्या क्रियाशक्तीरूपी आशीर्वादाने कार्यरत ठेवले जाऊन जीवन आरोग्यसंपन्न तसेच प्रत्येक कृती आणि कर्म करण्यास पुष्ट बनवले जाते. असे हे अनंताच्या 14 गाठींच्या दोऱ्याचे महत्त्व आहे. तर अनंताचा धागा हाताला बांधण्याचे महत्त्व तुम्हाला समजले असेलच.
त्यानंतर अनंताच्या दिवसाचे महत्त्व तसेच या व्रतात दर्भाचा शेषनाग करून त्याचे पूजन करण्याचे कारण जाणून घेऊया. अनंताचे व्रत करण्याच्या दिवसाचे महत्त्व असे आहे की अनंताचे व्रत करण्याचा दिवस म्हणजे देहातील चेतना स्वरूप क्रियाशक्ती श्री विष्णुरूपी शेषनागाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस. ब्रह्मांडात या दिवशी श्री विष्णूच्या पृथ्वी, आप आणि तेज या स्तरावरील क्रियाशक्तीरूपी लहरी कार्यमान असतात. श्री विष्णू तत्वाच्या उच्चाधिष्ठित लहरी सर्वसामान्य भक्तांना ग्रहण करणे शक्य नसल्याने निदान कनिष्ठ रूपातील या लहरींचा तरी सर्वसामान्यांना लाभ होण्यासाठी या व्रताची आपल्या हिंदू धर्मात योजना केलेली आहे. या दिवशी शेषनागाची देखील पूजा केली जाते, कारण शेष देवता श्री विष्णू तत्वाशी संबंधित पृथ्वी, आप आणि तेज या लहरींचे उत्तम वाहक समजली जाते. म्हणून या शेषाला या विधीत अग्रगण्य असे स्थान दिलेले आढळते. या दिवशी ब्रह्मांडात कार्यमान असणाऱ्या क्रियाशक्तीच्या लहरी सर्पिलाकार रूपात असल्याने शेषरूपी देवतेच्या पूजा विधानाने या लहरी त्याच रूपात जीवाला मिळणे शक्य होते. शेषरूपी देवता ही मानवी देहातील चेतनेला त्या लहरींच्या रूपात क्रियेच्या स्तरावर संरक्षित करणारी असल्याने तिला या विधीत प्राधान्य महत्त्व दिले जाते. आणि दर्भाचे महत्त्व पहा तर दर्भाच्या शेषरूपी प्रतीकातून ब्रह्मांडातील क्रियाशक्तीच्या स्तरावरील विष्णुरूपी सर्पिलाकार लहरी दर्भाकडे आकृष्ट होऊन पूजास्थळी पसरण्यास सहाय्य होते. तर अशी ही आहे अनंत व्रताची पूर्ण माहिती. जर काही शब्द हे पौराणातील असल्यामुळे समजण्यास जर कठीण असतील तर अगदी सोप्या भाषेत समजायचं झालं तर या दिवशी हे व्रत आपण भगवान विष्णूंना समर्पित म्हणून त्यांचे पूजन करतो आणि भगवान विष्णूंसोबतच शेषनागाचीही पूजा करण्याचे इथे प्राधान्य आहे. आणि त्यासाठी यांना नैवेद्य म्हणून या दिवशी भोपळ्याचे घारगे आणि वडे दाखवण्याचा मान आहे. सर्व भक्तांनी अनंत चतुर्दशी व्रत हे करताना त्या दिवशी उपवास करावा. त्या दिवशी जमलेच तर भगवान विष्णूंना प्रिय असे पिवळे वस्त्र धारण करावे. त्यानंतर भगवान विष्णूंना प्रिय असे विष्णू सहस्त्रनामाचे पठण तुम्ही करा आणि तुळशीपत्र वाहत विष्णू सहस्त्रनामावली याचे देखील पठण तुम्ही अवश्य करावे. श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये विष्णूंच्या अष्टभुजा असलेल्या मूर्तीचे पूजन केले जाते. आपल्याकडे जर ती मूर्ती नसेल तर आपण आपल्या घरी असलेली बाळकृष्णाची मूर्ती किंवा विठ्ठलाची मूर्ती, विष्णूचे कोणतेही स्वरूप असलेल्या मूर्तीचे पूजन आपण या दिवशी करू शकता. पांडवांना या अनंत व्रताचे पालन केल्यामुळे त्यांचे जे गेलेले साम्राज्य होते त्यांचे गतवैभव्य त्यांना पुन्हा वापस भेटले होते. आपण आपल्याला मान सन्मान, आपल्याला वैभव, संपत्ती, धनसंपत्ती, आरोग्य भेटावे यासाठी ही विष्णूंची सर्वोत्तम अशी जी सेवा आहे तर या अनंत व्रताचे पालन अवश्य करावे. अनंत चतुर्दशी या व्रताबद्दल श्री गुरुचरित्रमध्ये 42व्या अध्यायामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. यानंतरचा व्हिडिओ मी हे अनंत व्रताची कथा याबद्दल व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर कृपया तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. आत्तापर्यंतचा जो अनंत व्रताबद्दलची माहितीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सर्व सेवा स्वामी चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.